and let's play. दोन टीमला देऊया बेस्ट ऑफ लक. बिग फाईट. एक सामना मात्र नक्की जिंकून या दुसऱ्या फेरीमध्ये मात्र नक्की दाखल झालेले संघ. पहिलाच बॉल आयटम ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर त्यानंतर दंडित केला. पहिल्याच बॉल वरती पॉइंट ट्रॅक वरती साईश मात्र नक्कीच आपण पाहत आहे. पहिलाच बॉल डॉट फेकला गेलाय. मग सवी वाईटचा मात्र नक्कीच इशारा आलाय. सिंगल मात्र नक्कीच अवंतर धव्यामध्ये हे श्रीकांत पाहायला मिळतोय. बॅटिंग करणार टीम बरोबर असेल मेघनाथ दादा प्रतिष्ठान जासई. त्याच्या विरुद्ध खेळ संघटना आपण पाहतोय भाईचंद स्पोर्ट GP फुंडे. पहिलाच बॉल अवंतर फेकला गेला, त्यानंतर दंडित केलं होतं पॉइंट ट्रॅक वरती. शाहीस मात्रे याला. सेकंड बॉल स्लोवर वन, बॅटची कडा ब्रश होऊन पाठीमागे, यष्टनच्या पाठीमागे पकडलाय जेल तेजसाने आणि मैदान शॉट मध्ये संपवलाय. भूषण मात्रे मोठी विकेट, बिग विकेट गॉन या मॅच मध्ये नक्कीच पटकावताना शाहीश मात्रेचा मात्र नक्कीच कमालीचा एक कमबॅक केलेला आहे. पहिल्या बॉल वरती अवंतर, त्यानंतर ही विकेट होती भूषण मात्रेची. डीजे कारण भूषण मात्रे मागच्या सामन्यामध्ये काय बरसला होता, त्यानंतर पहिल्याच बॉल वरती घडलाय काय. भूषण मात्रे भोपळा न फोडता तंबूच्या अष्टमामध्ये नक्कीच विसावा घेताना पाहायला मिळतोय. एक मोठी विकेट पटकावली, चांगली गोंदाची राहिली. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा तेच काम केलं होतं पॉइंट ट्रॅक वरती. साईश मात्र समोर इन ॲट नंबर 3 विनीतला इन्व्हाइट केलाय तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी. स्लोवर वन शॉप करायचा प्रयत्न लावली अपील, परंतु पंचांचा इशारा. इट्स अ वाईट बॉल. पहिल्या बॉल वरती जे घडलं होतं ते सेकंड बॉल वरती विकेट, त्यानंतर तिसऱ्या बॉल वरती पुन्हा एकदा ते दृश्य मैदान शॉट मध्ये. या षटकामध्ये दुसरा अवंत चेंडू फेकला गेलाय पॉइंट ट्रॅक वरती. पाहता आपण साईश मात्रे याला. कधी फास्ट, कधी स्लो, कधी मध्ये नक्कीच बॉल मध्ये व्हेरिएशन. प्रत्येक बॉल वेगळा फेकला जातो. टॅप केलाय बॉलला. फिल्डिंग मध्ये नक्कीच त्यानंतर डायरेक्ट हिटकायचा प्रयत्न, परंतु पायावरती बॉल आदळला साईश मात्रेचा. बॉल एवढा वेगाने होता की अक्षरशः मात्र नक्की दुखापत ग्रस्त मात्र नक्कीच आपण पाहत आहे. कारण ज्या प्रकारे प्रचंड वेगाने थ्रो मात्र नक्कीच फेकला होता फिल्डिंग मध्ये नक्कीच आपण पाहिलं असेल. कौशल्याने सिंगल मध्ये या बॉल वरती सिंगलने स्वतःचा अकाउंट ओपन केलाय विनीत या खेळाडूनं. आणि धावा लागत पलकावरती टीम बॅटिंग संघ आपण पाहत आहे जासई संघ. 3 धावा 1 विकेट. 3 षटकाची ही मॅच. 18 बॉल पहिल्या पूर्वार्धामध्ये नक्कीच फेकले जातील आणि 3 दागले लागलेत. हो स्लोवर वन आता मात्र नक्कीच गती अक्षरशः बॉलची काढली होती त्या बॉल वरती. जी चर्चा आपण पहिल्या बॉल पासून करतोय पॉइंट ट्रॅक वरती साईश मात्रे याची. प्रत्येक बॉल हे वेगवेगळे मात्र नक्कीच पद्धतीने फेकण्याची हाताळताना त्यांनी मात्र नक्कीच ही शैली असणारा गोलंदाज. कधी फास्ट, कधी मात्र नक्कीच कधी बॉलची गती काढतोय. आणि मैदानाच्या आतमध्ये साईश मात्रे हे पुन्हा तेच काम करताना. हो पूल केलाय, पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल, ब्युटिफुल. आणि बॉलला गेला अक्षरशः गोल. फटका आलाय पद्धतशीर षटकार. गोलंदाजी जबरदस्त राहिली अद्यापर्यंत. षटकार केल्यानंतर डॉट चेंडू फेकला गेलाय. जरी षटकार बसला तरी धावा खर्च केला फक्त न फक्त 9. त्यामध्ये एक मोठी विकेट भूषण मात्रेची पटकावली. स्लोवर वन पुन्हा त्या दिशेने
सेम कट कॉपी पेस्ट करावं त्याच प्रकारचा बॉल मात्र नक्कीच हाताला गेलाय. एक कमालीन षटक अव्वल असेल साईश मात्रेचं तर टॅलेंटचा गजर झाला पाहिजे फिल्डिंग कर संघ. 6 बॉल मध्ये 9 धावा खर्च करत एक मोठी विकेट पटकावल्या गेल्या भूषण मात्रेची. डीजे सामोलचा खेळ संपला. धावा लागला पटलावरती आपण पाहिलं असेल फक्त 9 त्यामध्ये एक मोठी विकेट, एक षटकार सुद्धा पाहिला, 2 अवांतर सुद्धा पाहिले, काही सिंगल सुद्धा पाहिले, काही डॉट सुद्धा पाहिले. सर्व काही या षटकामध्ये नक्कीच आपण पाहिलंय. साईश मात्रेची गोंदची राहिली होती. सामोलचा खेळ संपलाय. 9 धावा लागला स्कोर कार्ड वरती. पॉइंट ट्रॅक वरती सेकंड ओव्हर आपण पाहताय. द फास्ट अँड फ्युरियस एस फुंडे एक्सप्रेस ऑन अ ट्रॅक. द लेजंड ऑफ टीम फुंडे किशोर घरत. नाम तो सुना योगा असंच म्हणावं लागेल. आज तालुका हाफ आपण पाहिलं असेल चिरला तर टुर्नामेंट झाली होती. त्यामध्ये सुद्धा या खेळाडूने आपल्या नावाची छाप सोडली होती. ॲज अ बॅटर, ॲज अ बॉलर म्हणून अक्षरशः अनेक लेजंड खेळाडू मात्र नक्कीच त्या मैदानावरती घाप मोठा फलंदाज मैदान नक्कीच पॉइंट ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. किशोर घरत राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर फलंदाज विनीतला पाहताय आपण. पहिलाच बॉल वेगवान ऑन साइडला फेकून दिलाय. फिल्डर आहे तिथं. 1 आणि 2 फिल्डर मात्र नक्कीच तैनात आहे. चेंडू उचलून फेके तोपर्यंत सिंगल मिळाली या बॉल वरती. त्यानंतर टॅलेंटचा गजर होताना पाहायला मिळतोय. 10 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती, 1 विकेट. त्यामध्ये 9 धावा लागल्या होत्या. आपण पहिल्या षटकामध्ये विचार केला तर साईश मात्रेने खर्च केले होते. त्यानंतर पॉइंट ट्रॅक वरती किशोर घरात आला आणि पहिल्याच बॉल मध्ये सिंगल स्ट्राईक रोटेट करायचं काम केलंय. स्ट्राईक इन वरती जयदीप मात्रे ऑन अ स्ट्राईक. फुलटॉस बॉल होता. आडव्या वाटण्या खेळायचा प्रयत्न डीप मिड विकेटला का तर फिल्डर आहे प्रचंड वेगाने तो सुद्धा येतोय. चेंडू उचलून फेकेल. फक्त मिळेल सिंगल धाव. 3 षटकाची मॅच. 3 षटकामध्ये तुम्हाला कमीत कमी 30 ते 35 धावा उभा करावा लागतील. कारण समोरचा विचार केला तर संघ एक दादा संघ आहे. त्यामध्ये आपण किशोर घरत ॲज अ बॉलर, ॲज अ बॅटर यांची उत्तम भूमिका अनेक स्पर्धेमध्ये राहिली. कुणाल घरत सुद्धा पाहिला. हो पाठीमागे फटका फसलाय. मैदानात मध्ये झाली चुकी. बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये. भाग मिल्का भाग ही सिच्युएशन. तोपर्यंत धावा पळून काढल्यात. 1 नाही 2 नाही तर तब्बल 3 धावा पळून काढल्या गेल्यात. जबरदस्त रनिंग बिटवीन मैदानाच्या आतमध्ये हे दोन्ही फलंदाज आपण पाहायला मिळतोय. जयदीप आणि विनीतचं कौतुक करावं लागेल. 3 धावा पळून काढल्या गेल्यात. जेल होती, जेल जमीन दान झाली. त्यानंतर बॉल मध्ये नक्कीच लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये खेळत ट्रॅव्हल झाला. तोपर्यंत 1-2 सिंगल नाहीये, डबल नाहीये तर 3-3 धावा या मैदानाच्या आतमध्ये पळून काढल्या गेल्यात. आणि आजच्या दिवसातील विक्रम असेल 3 धावांचा. आमचे खरंतर गुणलेखक आमचे बरं मित्र अमितजी पाटील सांगतात एक उत्तम स्कोरर अपडेटर म्हणून ओळख राहिली याच विभागातला उभरता सितारा. चॉप केल्या बॉलला समोर दिशेनं वाईडिश लॉंगॉनला तर फिल्डर आहे. तोपर्यंत चेंडू उचला फेके. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील का? डेफिनेटली होतील. 2 धावा पळून काढल्या गेल्यात. अगोदरच्या बॉलवरती 3, त्यानंतर या 2 धावा म्हणजे या 2 बॉलवरती 5 धावा कुठल्या गेल्यात असं म्हटलं तरी अवघड होणार नाहीये. धावा लागत अप्पलकावरती बॅटिंग करा संघ आपण पाहिजे जास्तीत संघ 16 धावा 1 विकेट. आपण चर्चा करत होतो कुणाल घरत, त्यानंतर साहिल ठाकूर ॲज अ कॅप्टन या संघाचा सरसेनापती किशोर घरत आणि अनेक सारे मात्र नक्कीच दिग्गज खेळाडू या संघामधून नक्कीच बिलॉंग करतात, या गावामधून बिलॉंग करतात. एक ताकदवर संघ ज्या संघाने मात्र नक्कीच पनवेल पारगावमध्ये जाऊन सुद्धा चॅम्पियन ठरले संघ. त्यामध्ये मालिका वीर म्हणून किशोर घरत मात्र नक्कीच ठरला होता. बायसायकल मात्र नक्कीच आपल्या दाराजवळ मात्र नक्कीच या खेळून लावली होती. बॉलला खतर टॅप केल्या. अंड्रमचा फटका म्हटलं तरी अवघड होणार नाही. मिड ऑफला फिल्डर मात्र नक्कीच आहेत तैनात. सिंगल मिळेल या बॉलवरती आणि सिंगलने मात्र नक्कीच टीमची टोटल पुढे सरकत्या. धावा लागत पलकावरती टीम जास्त संघ 17 धावा 1 विकेट. 2 बॉल अद्याप येणं बाकी असते. 17 धावा या षटकामध्ये धावा खर्च केला अद्यापर्यंत 7. 4 बॉलमध्ये काही बॉलचा अद्याप हे षटक बाकी असेल. बॉल ट्रॅक वरती द फास्ट अँड फ्युरियस किशोर घरत
व आठव्या पाडणे वा फटका अप्रतिम आहे, परंतु फिल्डर सुद्धा मात्र नक्की त्या फटक्यासाठी तैनात केला गेलाय. सिंगल तर होती, डबल विकेटचा प्रयत्न, 2 धावा मात्र नक्कीच पलून काढल्या गेल्यात. सिंगल डबलने टीमला पुढेच काम करतायत दोन्ही फलंदाज. मग जयदीपचा विचार केला तर जवळजवळ 3-2 सिंगल सिंगल. त्यानंतर विनीत हा सुद्धा मात्र नक्कीच चांगली कामगिरी करतोय. एकोणीस धावा लागला स्कोर कार्डवरती. 2 षटकाचा विकेट संपल्या. 12 बॉल जवळजवळ फेकले गेले आणि 19 धावा 1 विकेट. शेवटचा अंतिम षटक पहिल्या पूर्वार्धामध्ये नक्कीच आपण पाहत आहे. टीम जास्त आहे आणि फुंडे संघ एक दोन्ही मातृ संघ या विभागातील मध्ये नक्कीच आपण पाहत आहे. बॉल ट्रॅक वरती अंतिम षटक फेकण्यासाठी इन्व्हाइट केलाय. साईराज मात्रे अजून एक वेगवान गोलंदाज. साईराज मात्रे उंच कुराज मध्ये नक्कीच गोलंदाज. अतिरिक्त बाउन्स अनेक वेळा पाहिलाय. पहिल्याच बॉल वरती ला आव दे का ना ताव दे का, बॉल फेकून दिलाय होंगोश वरतून. हाय अँड हँडसम ठोकलाय फलंदाज पण पाहिला असेल. फटका आलाय पद्धतशीर. 6 धावेने मात्र नक्कीच स्वतःचा साईरजचं मात्र नक्कीच अकाउंट ओपन केलंय. पहिल्याच बॉल वरती धमाका. षटकाराची गरज होती. धावा लागत डबलकावरती. 6 धावेने 25 धावा. 25 लॉस ऑफ 1 विकेट्स. जबरदस्त ही मॅच. पहिल्या षटकामध्ये साईशने धावा खर्च केल्यात 9. किशोर करता धावा खर्च केल्यात 10. त्यानंतर साईरजला पाहताय. पहिल्याच बॉल वरती 6 धावेने तर अकाउंट ओपन केलाय साईराजाचं. साईराज मात्रे फास्ट अँड फ्युरियस, परंतु पहिल्याच बॉल वरती धमाका. अजून एक फुलटॉस बॉल इन्सर्ट घेतलाय. फिल्डर आहे त्यांना डीप मध्ये प्रोटेक्शन दिला गेलाय. सिंगल्स मिळाले या बॉल वरती. चांगला कमबॅक आणि चांगला मात्र नक्कीच थ्रो. यष्टांच्या पाठीमागे नक्कीच आपण पाहताय कुणाल घरत याला एक विस्फोटक खेळाडू. शेवटच्या अंतिम बॉल वरती टिकला तर अक्षरशः विरुद्ध टीमला मध्ये नक्कीच घाप होण्याची ताकद ही कुणाल घरतच्या मध्ये आणि अनेक स्पर्धेमध्ये पाहिला आहे. आणि गोरसाई बी संघाला सुद्धा या खेळाडूने मात्र नक्कीच आपल्या नावाची छाप सोडली होती. याच विभागामध्ये नक्कीच झाली स्पर्धा आपण पाहिली असेल. त्या स्पर्धेमध्ये स्ट्रायकिंग वरती नवीन फलंदाज आपण पाहत आहे विनीत. हडवे पाठी नक्कीच खेळायचा प्रयत्न. वाईडिश लॉंगॉनला खेळ तर किशोर करत आहे. ही फिटनेस पहा खेळ तर 40+ नाहीये, 40+ नाहीये तर जवळजवळ 43 हाच खेळाडू मात्र नक्कीच, परंतु प्रचंड वेगानं मागच्या सामन्यामध्ये काय 2-2 धावा मात्र नक्कीच पळून घेत होता. त्याचं पाठचं कारण जेव्हा तो एक कॉम्बॉक्स मध्ये आला आणि त्याने मात्र नक्कीच सांगितलं की कल्पेश फिटनेस फिटलेला मात्र नक्कीच मी हे श्रेयस सगळं मात्र नक्की देतोय. बॅटची कडा श्रीकांत स्लीप मध्ये मात्र नक्कीच बॉल ट्रॅव्हल झाला. तो पण सिंगल मिळाली. पहिल्या बॉल मध्ये षटकार खाल्यानंतर कमबॅक कसा असावा जागता जिवंत उदाहरण सायराजची गोंद जी राहिली. कारण पहिल्या बॉल वरती मात्र नक्कीच थोडा पंब झाला. त्यानंतर मात्र नक्कीच चांगला कमबॅक या षटकामध्ये पाहायला मिळतोय सायराज मात्रेच्या माध्यमातून. 6-1-1 त्यानंतर डॉट. शेवटच्या अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी असेल पहिल्या पूर्वार्धामध्ये. राईट मोड द विकेट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे स्वतः गोलंदाज सायराज. थोडा झाला फंबल. त्यानंतर झाली चुकी. सिंगल होती. डबल मैदान घ्यायचा प्रयत्न. फलंदाज होईल बाद. दुसरी धाव घ्यायच्या नांदात फलंदाज होईल बाद.
संघाचा सर सेनापती आपण पाहणार आहोत संयम घरत, संयम म्हात्रे. शेवटचा अंतिम बॉल वरती दांडी गोल, अक्षरशः फर्निचर तोडलं गेलाय, लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अंतिम बॉल वरती पाहायला मिळाली. हे षटक आवडले असेल. पहिल्या बॉल वरती षटकार खाल्यानंतर गोलंदाजी मार्क वरती साईराज मात्रेचा तर टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. जबरदस्त कमबॅक. पहिल्या बॉल वरती 6 ने मात्र नक्कीच अकाउंट ओपन केलं होतं. जयदीप पांड्या त्यानंतर सांगून दिलं की मी सुद्धा काही कमी नाही आहे. साईराजचा राज अंतिम 5 बॉल वरती मात्र नक्कीच पाहायला मिळाला आणि 3 षटकाचा विकेट संपलाय. पहिला पूर्वार्ध मात्र नक्कीच जवळजवळ संपला गेलाय. धावा लागत धपलकावरती बॅटिंग टीम आपण पाहताय मेघनाथ दादा प्रतिष्ठान दासई संघ 28 धावा आणि 29 धावेचं मात्र नक्कीच टार्गेट सेट केलं गेलाय. म्हणजे 18 बॉल आणि करायचे बॅटिंग करा टीम भालचंद्र स्पोर्ट जीपी फुंडे याला 29 धावा. डीजे अठरा बॉल मध्ये करायचे 29 धावा. टीम बॅटिंग संघ मैदान शॉट मध्ये दाखल होईल. भालचंद्र स्पोर्ट जीपी फुंडे त्याच्या विरोधात खेळण्याचा संघ आपण नक्कीच पाहताय मेघनाथ दादा प्रतिष्ठान जास्तही संघ. त्यामध्ये पहिला पूर्वार्धामध्ये नक्कीच संपला गेलाय आणि चांगला कमबॅक साईराज मात्रे आणि टीम आपण पाहिलं असेल फुंडे संघाचा राहिला आहे या अंतिम षटकामध्ये. कारण फक्त धावा खर्च केले होते अंतिम षटकामध्ये. पॉइंट ट्रॅक वरती साईराज मात्रे यानं 9 धावा आणि 1 विकेट. अंतिम बॉल वरती विकेट पटकावली होती संयम मात्रे याची. 3 षटक 18 बॉल आणि 29 धावेची गरज. जो जिंकेल तो अंतिम सामना मात्र नक्कीच आपण पाहणार दिगोड संघासोबत या रात्रीमध्ये अंतिम सामना मात्र नक्कीच खेळेल. चला दोन टीमला विनंती करतो थोडं स्पीडअप करा. 18 बॉल मध्ये करायचे 29 धावा. अठरा मध्ये करायचे 29 धावा. सलामीची जोडी मैदान शॉट मध्ये दाखल झाली. ही सलामी जोडी अनेक स्पर्धेमध्ये पाहतोय आणि याही स्पर्धेमध्ये या मॅचला मात्र नक्कीच पाठिंबाचं काम ऍज अ कॅप्टन टीमने मात्र नक्कीच केलंय. कुणाल घरत आणि किशोर घरत ही जोडी मैदान शॉट मध्ये नक्कीच पाहायला मिळते. दोन्ही खेळाडू मात्र नक्कीच विस्फोटक आहेत, विध्वंसक आहेत. जर शेवटच्या बॉल पर्यंत टिकले तर मॅचची काया पालना करण्याची ताकद या दोन्ही खेळाडूंमध्ये आपण पाहतोय. 18 मध्ये करायचे 29 धावा. हा पाटला कसा मात्र नक्कीच होईल हे बघणं गरजेचं असेल. स्ट्राईक एन वरती नो डाऊट आपण पाहणार आहोत कुणाल घरत याला. स्ट्राईक एन वरती किशोर घरत. तर पॉइंट ट्रॅक वरती आपण पाहत आहे टीम जास्त संघाकडून तन्मय ठाकूरला मात्र नक्कीच इन्व्हाइट केले. 18 मध्ये करायचे 29 धावा. चला थोडं स्पीडअप करा. दोन टीमला विनंती करतो एकदा पंच वॉर्न करा. 18 मध्ये करायचे 29 धावांची गरज.
चला दिगोट टीमचे कॅप्टन आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मधून विराजमान व्हायचा. दिगोट टीमचे कॅप्टन फक्त 18 बॉलचा खेळ बाकी असेल अद्याप. 18 मध्ये करायचे ते 29 धावा. स्ट्राईक एन वरती कुणाल गरत, नॉन स्ट्राईक एन वरती किशोर गरत. त्याच्यामध्ये पहिल्या अक्षरामध्ये के आणि जी घरातला नक्कीच आपण पाहताय तर बॉल ट्रॅक वरती तन्मय ठाकूर 29 धावांच्या मध्ये नक्कीच बचाव करायचा असेल या मॅच मध्ये. दोन्ही टीम मध्ये नक्कीच ताकदवर आहे. दोन टीमला देऊया बेस्ट ऑफ लक आणि वळूया मॅच कडे. कुणाल टू तन्मय. पहिलाच बॉल वेगवान इनसाइड आउट. व्हाट अ स्ट्रोक, शॉट ऑफ द नाईट. अक्षरशः डोळ्याची फेडणारी मध्ये नक्कीच फलंदाजी कुणाल गरतच्या पॅट मधून. पहिलेच बॉल मध्ये तडाखा षटकार. जबरदस्त स्ट्रोक स्लॉट मध्ये होता. फिल्डर नाहीये. बॉल चाललाय एक टप्पा सीमा रेषा पार. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं हे सांगत असताना कुणालच्या बॅट मधून 6 नंतर षटकार चौकांची आतिषबाजी पहिल्या 2 बॉल वरती करताना वो बॅकफुटला जाऊन पंच घ्यायचा प्रयत्न. डीप मध्ये खेळतर प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑफला खेळतर फिल्डर स्वतः संघाचा सरसेनापती संयम. बॉल उचलून फेकेल तोपर्यंत सिंगल मिळेल या बॉल वरती. 29 मध्ये नक्कीच टार्गेट मध्ये नक्कीच चेस करताना पहिल्या 3 बॉल वरती अक्षरशः तुटून पडलाय असं म्हटलं तरी अवघड आणि एक कुणाल गरत जबरदस्त फटकेबाजी. फिल्डिंग का संघ मध्ये नक्कीच हेच सांगत असेल कुणाल गरत बाबा येऊ नको परत, कारण पहिल्या 2 बॉल वरती षटकार चौकांची मध्ये नक्कीच आतिषबाजी केली होती कुणाल गरत याने. जबरदस्त स्ट्रोक. अजून एक मध्ये नक्कीच विस्फोटक आणि विध्वंसक खेळाडू किशोर गरतला पाहताय. स्ट्राईक इन वरती किशोर तर बॉल ट्रॅक वरती तन्मयला पाहताय. चांगला फटका. मिनी हेलिकॉप्टर उडता श्रेणीमध्ये नक्कीच लँड झाला. सिंगल मिळाली या बॉल वरती. त्यानंतर टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळतो डगआउट मधून, कारण एक धाव या मॅच मध्ये खूप काही सांगून जाईल. एक सिंगल मिळाली या बॉल वरती. 4 बॉलचा खेळ संपलाय. धावा लागल्यात धब्बलकावरती बॅटिंग कर टीम आपण पाहताय. भालचंद्र स्पोर्ट जीपी पुंडे 12 धावा विदाउट लॉस. अद्याप 2 बॉल येणं बाकी असतील. राईट अप ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल होता. इथं दांडी गुल झाली. अक्षरशः यू मिस आय विल डेफिनेटली हिट. एस्टनचा वेथ टिट फॉर टॅट जसा तसे उत्तर दिलाय. मैदान शोधमध्ये षटकार चौकार खाल्यानंतर हे कमबॅक होता फिल्डिंग का टीम जासई आणि तन्मय ठाकूर याचा. थँक्यू डीजे मास्तर. चांगला कमबॅक करणं. पहिल्या 2 बॉल वरती 10 धावा खर्च केला तर 3 बॉल वरती फक्त 2 धावा खर्च करत एक मोठी विकेट पटकावतोय कुणाल गरत याची विकेट. महत्वपूर्ण विकेट या मॅच मध्ये पटकावताना ऑन स्ट्राईक पॉइंट ट्रॅक वरती आपण पाहताय तन्मय ठाकूर. नवीन फलंदाज इनाईट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती प्रशांत गरत. कोण विसरलेल्या खेळाडूला पारगाव टुर्नामेंट मध्ये 1 बॉल मध्ये 5 धावेची गरज असताना सरळ बॅटर नाहीये. स्विच इट अल्टी पल्टी घेऊन माझा नक्कीच षटकार ठोकून मॅच फिनिश केला होता. त्या मॅच मध्ये ऍज अ कॉमेंटेटर म्हणून नक्कीच त्या मॅच मध्ये आम्हाला संधी मिळाली होती आणि त्याच मॅच मध्ये या खेळाडूने मात्र अक्षरशः टीमला नक्कीच पुण्याचं काम केलं होतं. किशोर गरत बाद झाला, कुणाल गरत बाद झाला. त्यानंतर हे वादळ होतं प्रशांत गरतेचं. 1 मध्ये करायचे होते 5 आणि तो षटकार ठोकून मॅच फिनिश केली होती. आणि फक्त मॅच नाही तर जवळ अंतिम फायनल पर्यंत हे मात्र नक्कीच एकटा वाघ लढत होता. 6 बॉलचा खेळ संपला. धावा लागला धावपळकावरती 13 धावा 1 विकेट. डीजे
धावा लागला डबल कप वरती 13-1 विकेट म्हणजे समीकरण येऊन टेपलाय. 12 बॉल आणि 16 धावेची गरज. ऑन अ स्ट्राईक आपण पाहताय प्रशांत घरत नेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती मैदान मध्ये दाखल झाला होता. सिंगलने मात्र नक्कीच स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं होतं. षटक मात्र नक्कीच झाला समाप्त. आता मात्र नक्कीच पुन्हा एकदा स्ट्राईक एन वरती प्रशांत घरत बॉल ट्रॅक वरती या संघाचा सर सेनापती आपण पाहत आहे. संयम मात्रे कमी वय परंतु अक्षरशः मात्र नक्कीच प्रचंड मेहनत घेऊन आज मात्र नक्कीच टेनिस क्रिकेट विश्वपटलावरती आपल्या नावाची मात्र नक्कीच या खेळून छाप सोडली. तोच मात्र नक्कीच बॉल ट्रॅक वरती संयम मात्रला पाहताय. ऑन अ स्ट्राईक प्रशांत घरत पहिल्याच बॉल मध्ये हुक केलाय. फिल्डर आहे पकडलाय झेल मैदान शॉट मध्ये आणि पहिल्याच बॉल वरती संपलाय खेळ. प्रशांत घरत अजून एक मोठी विकेट. टीम आपण बासेलला बॅटिंग करा संघ पुणे संघाला फलंदाज बाद होईल. प्रशांत बॅक टू द आउट. हे कमबॅक मात्र नक्कीच चांगला करून दिलाय. पहिल्याच बॉल वरती विकेट पटकावून या मॅच मध्ये शिरकाव करताना टीम आपण बायसर फिल्डिंग कर संघ मेघना दत्ता प्रतिष्ठान जास्तही संघ 12 मध्ये करायचे होते 16 धावा. आता समीकरण येऊन टेपलाय 11 मध्ये 16 इनेट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती या संघाचा सरसेनापती म्हणजे कॅप्टन वर्सेस कॅप्टन बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई मैदान मध्ये पाहायला मिळाल. तर समोर सुद्धा मात्र नक्कीच पुणे संघाचा कॅप्टन साहिल ठाकूर ऑन अ स्ट्राईक. स्विचेट खेळायचा प्रयत्न अक्षरशः बीट केला या बॉल वरती प्रचंड वेग बॅट आणि बॉलचं समीकरण होत नाही. डॉट चिन्ह फेकला गेलाय. साहिल ठाकूर याचा 10 बॉल आणि 16 धावेची गरज. मॅच संपले नाही अद्याप मात्र नक्कीच हे शिरकाव करताना बॅटिंग करा. आठव्या बॅटने अजून एक मात्र नक्कीच चांगला चेंडू फेकला गेला. स्विंग एन मिस चांगली गोलंदाजी चांगली लाईन लेंथ बॉल पडण्यातून ऑफस्टम्पच्या बाहेर हलकासा वलंग घेतोय. जे टीम फिल्डिंग संघाला पाहिजे ते मैदानाच्या आतमध्ये संयम मात्र नक्कीच करून देताना ब्लॉक मात्र नक्कीच बॉल खोदून कला अक्षरशः चॉप केला. सिंगल तर मी दुसरीचा पलटवर होईल का नाहीये. सिंगल्स मिळेल या बॉल वरती. सिंगलने स्वतःचा अकाउंट ओपन केलाय साहिल ठाकूर आणि एखाद्या टीमला मात्र नक्कीच पुण्याचं काम करतोय. टीम पुणे संघाला बाद आहे. धावा लागत अपलकावरती एका धावेनं 14 धावा म्हणजे येणारे 8 बॉल 8 मध्ये करायचे 15 धावा 15 धावा 8 बॉल. सामना होता कुठे आणि सामना येऊन ठेपलाय कुठे. आहात तक हा सामना मात्र नक्कीच येऊन ठेपलाय. 12 मध्ये करायचे 16 धावा आता येऊन ठेपलाय. 8 मध्ये करायचे 15. स्ट्राईक एन वरती किशोर घरत हटव्या बॉटने फिरून मात्र नक्कीच फेकून दिलाय. ना कद बडा ना पद बडा जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. ठोकलाय अजून एक चौकार. आतमध्ये किशोर घरतच्या बॅट मधून हा चौकार पाहायला मिळाला. 2 बॉलचा फेस केला. पहिल्या बॉल मध्ये सिंगल त्यानंतर सेकंड बॉल वरती चौकार. पुढे सरसवत व्हाट अ स्ट्रोक डान्सिंग अटॅक. लढता लढताच हरलो जरी हरल्याची मला खंत नाही. लढा माझ्यासाठी लढायला माझा अंत नाही. पुन्हा उठेन पुन्हा लढेन हे सांगत असताना फलंदाजी आवाज टाळ्यांचा गजर झाला पाहिजे किशोर घरत साठी. तर चला थोडं स्पीडअप करा. 6 मध्ये करायचे 5 धावा. डान्सिंग अटॅक करून मात्र नक्कीच बॉलला डिस्पॅच केला होता. वाईडिश लॉंग ऑनच्या वरतून हाय अँड हँडसम किशोर घरतचा हा वार बॉल सीमा पार 6 धावांकरिता मॅचची हवा करणारा षटकार. 6 मध्ये करायचे फक्त ना फक्त 5. थोडं स्पीडअप करा. दोन्ही टीमला पुन्हा एकदा विनंती करतो
6 बॉल 5 धावेची गरज. हे असे फटके मात्र नक्कीच खेळतोय की अक्षरशः यंगस्टरला लाजवेल किशोर घरत. कारण मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करताना कधी डान्सिंग करताय कधी पूल सर्व बॉल नक्कीच बॉल करते गोल अक्षरशः किशोर घरत. जबरदस्त फटकेबाजी 6 मध्ये करायचे 5 धावा ऑन अ स्ट्राइक या संघाचा सरसेनापती साहिल ठाकूर ज्या खेळाडूने मात्र नक्कीच RS कोटनाका शेअर ट्रॉफी मध्ये आपल्या टॅप सोडली होती म्हणून तोच मैदानाच्या आतमध्ये ऑन अ स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतोय साहिल ठाकूर. थोडं स्पीडअप करा फिल्डिंग करा संघ पंच एकदा वॉर्न करा कारण 6 बॉलचा फक्त ना फक्त केल बाकी आणि 5 धावा तुम्हाला करायच्या आहेत. बॉल ट्रॅक वरती मिथून मात्रेला इन्व्हाइट केलाय समोर साहिल ठाकूर. 6 मध्ये करायचे आहेत फक्त ना फक्त 5. पहिल्याच बॉल वरती मिस्टामिंग स्ट्रोक बॉल खूप वेळ हवत आहे पकडलाय चेल आणि मैदान शॉट मध्ये संपलाय. साहिल ठाकूरचा खेळ या मॅच मध्ये येतोय ट्विस्ट. पहिल्याच बॉल वरती विकेट समीकरण येऊन टेपलाय 5 बॉल आणि 5 धावेची गरज. सहा मध्ये करायच्या होत्या 5 त्यानंतर पहिल्याच बॉल वरती मोठी विकेट पटकावल्या गेल्या. ही विकेट नाहीये तर 6 मध्ये करायच्या होत्या 5 त्यामध्ये पहिल्याच बॉल वरती विकेट पटकावतोय म्हणजे समीकरण येऊन टेपलाय. येणारे 5 बॉल आणि 5 धावेची गरज. 5 बॉल 5 धावा सामने जिंकण्यासाठी हार माया तयार नाहीये. रात्र नाही स्वप्न बदलते दिवा नाही वाद बदलते मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो वेळ मात्र नक्कीच बदलते. हे मैदानाच्या आतमध्ये पहिलेच बॉल वरती विकेट पटकाव सांगून दिलाय. बॉल ट्रॅक वरती मिथूनला पाहत आहे. 5 बॉल आणि 5 धावेची गरज. चित्तथरारक सामना अक्षरशः प्रेक्षकांच्या अंगावरती काट्यांना सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जबरदस्त ही मॅच 5 बॉल आणि 5 धावेची गरज. 29 टार्गेट मध्ये नक्की चेस करताना ही दमछाक झाली. ओ पायावरती लावली अपील अक्षरशः नकार दिलाय. एक बार स्वरूपात धाव जोडली जाईल अक्षरशः मध्ये नक्कीच बॉलला सिंगल मध्ये नक्कीच मिळाली. समीकरण येऊन टेपला आता 4 बॉल आणि 4 धावेची गरज. 4 बॉल 4 धावा 4 धावा 4 बॉल. सामना संपले नाही अद्याप. हे गोलंदाजी मात्र नक्कीच करताना पाहायला मिळतोय. मिथून मात्रे जबरदस्त कमबॅक. तन्मयने मात्र नक्कीच पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 13. त्यानंतर संयम मात्रे आला 11 आणि याच्या वाटेला मात्र नक्कीच फक्त राहिल्या मिथूनच्या 5. त्यामध्ये 4 बॉल मध्ये 4 धावा. सेफ करेल की पुन्हा एकदा मात्र नक्कीच हा टार्गेट मात्र नक्कीच चेस केलं जाईल. हे येणारे काही बॉल सांगून जातील स्ट्राईक इन वरती. मागच्या षटकामध्ये अंतिम बॉल वरती षटका ठोकणारा किशोर घरत. होल ओव्हर फुलटॉस बॉल आडव्या बाटने खेळायचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा समीकरण होत नाहीये. बॉल होते पाठीमागे ट्रॅव्हल. या मॅच मध्ये असून एक ट्विस्ट आणि टर्न देणारे षटक मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट बॉल आपण पाहत आहे. मिथून मात्रेचा मात्र नक्कीच राहिला गेलाय. जबरदस्त मात्र नक्कीच कमालीचं षटक. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटेनं उद्या नव्यानं हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी नव्यानं अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. पुढे सरसवट डान्सिंग अटॅक पुण्याला खेळायचा प्रयत्न सिंगल तर मेदुसरीचा प्रयत्न आहे. थोडा झाला फंबल. ही एक धाव नाहीये तर 2 धावा मात्र नक्कीच पळून काढण्यात ही चपलाय मात्र नक्कीच किशोरगडच्या माध्यमातून अनेक वेळा पाहिल्या. थोडं झाला फंबल सिंगल होती डबल मध्ये कन्वर्ट केला आणि याच धावा मात्र नक्कीच तुम्हाला अंतिम क्षणी टोचल्या जातील. समीकरण येऊन टेपलाय 2 बॉल आणि 2 धावेची गरज. 2 बॉल 2 धावा. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नक्कीच आपण नियम पाहताय. शिस्तबद्ध स्पर्धा आपण पाहताय. ही अनुभवताय स्पर्धा.
फुलटॉस बॉल होता, लोअर फुलटॉस कन्वर्ट झाला सिंगल, तर मी दुसरीचा पलटवर होईल तोपर्यंत किशोर घरत पोहोचेल यात मात्र शंका नाहीये. सामना फिनिश केलाय एक बॉल राखून. किशोर घरत बाबा येऊ नको परत, फिल्डिंग संघ मात्र नक्कीच सांगून असेल. एकटा वाघ लढला अक्षरशः. मी पहिलेच म्हटलं चित्त्याच्या आपल्याला मात्र नक्कीच पळून काढण्याची ताकद किशोर घरत मध्ये, तो पण देऊया डीजे संधी आपण.